दसरा भारतातील आपल्या वेगवेगळ्या प्रथा परंपरेने साजरा केला जाणारा अविस्मरणीय सण. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक जावळी तालुक्यात वसलेलं निसर्गरम्य कसबे कुडाळ हे असंच एक वैशिष्ट्यपूर्ण गाव. समृद्ध परंपरा आणि संस्कृती जपणारं हे गाव श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर महाराजांच्या दसऱ्यामुळे विशेष ओळखलं जातं. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा संगम घडवणारा हा उत्सव पाहणाऱ्यालाही अविस्मरणीय अनुभूती देतो. कुडाळच्या दसऱ्याची सुरुवात परिसराची स्वच्छता, घराची साफसफाई, अंतरून धुवून झाडून नीटनेटके करण्यापासून अंतर्मन शुद्ध करण्यापर्यंत होते. कुडाळ हे गाव याचं अस्तित्व 12व्या शतकापासूनचं आहे. तर हेमाडपंथी मंदिर आपल्या गावामध्ये, हेमाडपंथी म्हणजे 1200 ते 1300 हा जो काळ आहे, म्हणजे यादवांचं साम्राज्य म्हणतो त्या काळातल्या हेमाद्री पंडितांची जी मंदिर बांधकामाची शैली आहे, तर त्या शैलीत आपलं कुडाळचं मंदिर बांधलं गेलं आहे आणि त्याचे फार जुने संदर्भही मिळतात. कुडाळ या नावाचा अर्थसुद्धा वेगळा आहे. कुण दहाळ असं त्या कुडाळचं जुनं रूप आहे, म्हणजे शेत करणारं गाव किंवा शेत करणारा तो भाग. म्हणजे इथे पूर्वी शेती फार संपन्न होती आणि इतिहासाचा अभ्यास करताना हे आढळतं की या मंदिराला, आपल्या कुडाळच्या दसऱ्याला फार मोठी पार्श्वभूमी आहे. आपण बघितलं दसऱ्याच्या उत्सवात की संपूर्ण समाज म्हणजे देशमुख, देशपांडे, कुलकर्णी, इनामदार, पाटील सगळे 12 बलुतेदार, 18 आलुतेदार सगळ्या लोकांचा सहभाग यात आहे. आणि हा नुसता उत्सव नसून एक लोकोत्सव आहे. आपण शाही दसरा म्हणतो, तर आम्ही सगळ्या कुडाळकरांचं मत आहे की हा शाही दसरा नाही तर राजेशाही दसरा आहे. श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिरात प्रथम घटाची पूजा केली जाते आणि घट बसवला जातो. यानंतरच गावातील प्रत्येक घरात घटस्थापनेची सुरुवात होते. परंपरेनं ओळखली जाणारी ही घटस्थापना म्हणजेच पहिली माळ कुडाळ दसऱ्याच्या सोहळ्याची सुरुवात करणारा एक पवित्र क्षण. नवरात्र हे पिंपळेश्वर वाकडेश्वर महाराजांचं असतं. या काळात प्रामुख्याने महिला जास्तीत जास्त उपवास करतात. उपवासाला फक्त फळं खायची, दूध खायचं, दही खायचं, ताक खायचं नाही. सुंठ चालते, आलं चालत नाही, पपई चालत नाही, द्राक्ष चालत नाही, ड्रायफ्रूट चालत नाही. फक्त फळं, चिक्कू, सफरचंद, डाळिंब, मोसंबी, केळी असं चालतं. चप्पल अजिबात घालायची नाही 8 दिवसात. तर 5वी माळ की ज्या वेळेला देवतांना आवाहन केलं जातं, आपण बघितलं असेल की 5व्या माळेला आपल्या देवांच्या उत्सवमूर्ती ज्या आहेत, ज्या साधारण 1700 त्याच्यावर आपण बघितलं तर 1730च्या आसपासच्या मूर्ती, म्हणजे आज जवळजवळ 300-400 वर्ष जुन्या त्या आहेत. तर 5व्या माळेला देवांचं आव्हान करून त्यांना तिथं स्थानापन्न केलं जातं. ते 5व्या माळेला देवांच्या उत्सवमूर्ती तिथं स्थानापन्न केल्या जातात. पाचव्या माळेचा दिवस, दसऱ्याच्या सोहळ्यातील 5वा टप्पा. या दिवशी मंदिरात उत्सव मूर्तींची स्थापना करून महाराजांची पंचारती वाजत गाजत बाहेर पडते. ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिभावाच्या वातावरणात ती गावभर फिरते. प्रत्येक मंदिरात जाऊन पूजन करून उत्सवाला अधिक दिव्य स्वरूप प्राप्त होते. पाचवी माळ म्हणजे 5व्या तिथीला ती 5वी माळ गावातली निघते म्हणजे पंचारती असते. काय त्या पंचारतीमधून मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर गावात जी वेगवेगळ्या ठिकाणी देवस्थानं आहेत, खंडोबाचं देवस्थान आहे किंवा मर्याईचं देवस्थान कुंभारवाडीला आहे, माळला खाली शंखेश्वराचं देवस्थान आहे, इकडं खाली गणपतीचं मंदिर आहे. अशा देवस्थानला ती पंचारती जाते आणि तिथं आरती वगैरे होते आणि परत गावात तिची ओवाळणी होऊन शेवटी मंदिरात येते परत. असा त्याचा तो एक भाग आहे. नगरदेवतांच्या भेटीत
गावभर ठिकठिकाणी आरती होतात. प्रत्येक जण नतमस्तक होऊन प्रार्थना करतो, गावावर तुझी कृपादृष्टी राहू दे. प्रत्येक घरासमोर पुजाऱ्यांचं औक्षण केलं जातं आणि देव आपल्या घरी आले आहेत या भावनेने भक्तगण भावविभोर होतात. उत्साह आणि श्रद्धेच्या सुरम्य संगमात हरवून जातात. त्यानंतर पंचारती परत मंदिरात जाते. पाचवी माळ आहे. त्या दिवशी काय होतं की हा पूर्ण दसऱ्याचा म्हणजे शिवोल्लंघन कसं करायचं, कुठून करायचं हे त्या दिवशी त्या देवाने सांगायचं. जे अंगात संचार करतो त्या देवाने ते सांगायचं की बाबा या मार्गानं चंद्रबळ आहे, त्या मार्गानं देव जाणार. म्हणजे चंद्रबळ पाठीशी पाहिजे देवाच्या. देव प्रवास करत असताना चंद्रबळ हे त्याच्या पाठीशी पाहिजे. मग ते लाभदायक ठरतं. चंद्रबळ हे लाभदायक असतं. त्यामुळे तो देव त्या दिशेनं प्रवास करतो. बाल बापाळ काही पळ करणार नाही. आज आशीर्वादने समाधान जसं आनंदाला रिंगणात आलाय तसं गाव आनंदी आनंदात तुम्ही कुंभळ जायला समाधान ठीक आहे. हा आहे का तुम्हाला मान्य आहे? उपास सोडायचं कसं काय? उपासाचे कसं कसं काय एक आहे की अष्टमीला सुट्टी. हा ठीक आहे. लक्षात घ्या. उपास शुक्रवारी सुटतात, शनिवारी सीमोल्लंघन आहे. प्रत्येकप्रमाणे यंदा पालख्या आपल्या कुंभळजा मार्गे जाणार आहेत. यांचा पांढरीचा मालक फक्त हा राजा आहे. गावातील उपवास करणारे भक्तजन नवरात्रीच्या काळात दररोज मंदिराला 5 प्रदक्षिणा घालतात. घड्याळात जसा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याकडे 3 सीमेला आपण शिलंघन करतो. एक कुंभळजाला करतो, दुसरं सरताळला करतो आणि तिसरं सावंतवाडीमध्ये करतो. हे 3 कुंभळचं हे एवढं लक्षात आलं तर सिक्वेन्सच जाऊ, माग बघायचंच नाही. 1 वर्ष आपण कुंभळजाला गेलो, आता आपण कुंभळजाला चाललो आहे. पुढच्या वर्षी आपण सरताळमार्गे जाणार आहोत आणि तिसऱ्या वर्षी मार्ग आपण सावंतवाडी मार्गे जाणार आहोत. असे आमचे 3 फिक्स झाले आहेत. 5व्या मायेनंतर सीमोल्लंघनाची तयारी जोरात सुरू होते. ढोल बांधणे, आपदागिरी सजवणे, दिवटी स्वच्छ करणे या सर्व कामांचा सांभाळ देवाचे सेवक आणि मानकरी करतात. 7व्या मायेला देवाला कडकणीचा नैवेद्य दाखवला जातो आणि अष्टमीला भक्तजन कडधान्याचं थालीपीठ आणि उसळ यांचा नैवेद्य देवाला दाखवून मगच उपवास सोडतात. आमचा भुई समाज हा पालख्या बांधायला घेतो. पालख्याचं सगळं साहित्य देवळामध्येच असतं. सगळ्या गाद्या, त्याचे कवर, दांड्या वगैरे ते सगळ्या गोष्टी देवळामध्येच असतात. ते आमच्या 6 कुटुंबामध्ये, भुई समाजाच्या 6 कुटुंबामध्ये हा दसऱ्याचा पालख्या बांधायचा कार्यक्रम असतो. तो 6ही कुटुंब एकजुटीनं मुलाबाळानिशी ते पालख्या बांधायचा कार्यक्रम करतात. अष्टमी आपण म्हणतो, पण दुर्गाष्टमी नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये महत्त्व आहे. तर त्या दिवशी अष्टमीला देवांचा जागर होतो. म्हणजे आपण देवींचे जी देवस्थान आहे तिथेही बघा, किंवा आपलं पिंपळ चौकडाचं देवस्थान तिथेही आनंदीबाई जोगेश्वरी देवी आहे. तर त्या 8व्या दिवशी 5व्या दिवशी देवांचं आव्हान करून त्यांची मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होते. 8व्या दिवशी देवांचा जागर असतो. त्या दिवशी सुद्धा देवांचं जे काही नवरात्रीचं काही महत्त्व आहे ते त्या गोंधळी समाजाकडून गोंधळातून जागरातून सांगितलं जातं. आणि 8व्या दिवशी जागर म्हणजे देवांना एक प्रकारे ते आपण जी रणवाद्य म्हणतो किंवा ढोल आणि हे जे वाजवलं जातं ज्यातनं स्फूर्ती वाढते. म्हणजे 9व्या दिवशी जे दसऱ्याला देवीनं जे राक्षसाचा वध केला तर ते देवीला जागृत करायचं किंवा देवतांना त्यांच्या एक जोश वाढवायचा किंवा देवांचा राग म्हणतो आपण तो वाढवायचा, ते काम म्हणजे अष्टमीचं असतं. महाराजांच्या उत्सव मूर्ती वाजत गाजत पालखीत विराजमान होतात.
गोंधळी समाजाकडून स्तुतिपदे गायली जातात आणि भक्तांच्या आवाजात देवाचा जागर रंगतो. मूळ मंदिरात प्रदक्षिणा आणि आरती होऊन महाराज पुन्हा गाभाऱ्यात विराजमान होतात. ज्यावेळेस महाराज सिंहासनावर बसतात तर त्यांना पोशाख घालणे, त्यांना सुशोभित करणे, त्यांची सजावट करणे याचं काम गुरव समाजाची लोक करत असतात. थोरल्या महाराजांचे राजदंड आणि त्यांचे खडावे उचलण्यासाठी कदम समाजाचे लोक आहेत. धाकट्या महाराजांचे खडावे आणि त्यांचा राजदंड धरण्यासाठी नाभिक समाजाचे लोक आहेत. दैवतांना उचलण्याचा मान आणि त्यांना पालखीत ठेवण्याचा मान हा देशपांडे आणि देशमुख या लोकांच्याकडे आहे. त्याच्यानंतर ते ज्यावेळेस पालखीत बसतात तर त्या पालखी उचलण्याचं काम हे करंजेकर आणि कुडाळमधील भोई समाज. करंजेकर हे मेळ्यातून येतात. परत मोर पिसांचा एक गुच्छ असतो की ज्याला मोरचल म्हणतात, की ते कुंभार समाज, काही वारागडी समाजाची लोक आहेत, म्हणजे चौरी आहे की जी शिंद्यांची आहे, की अशा पद्धतीने ती वारं घालण्याची ती लोक कामं करत असतात. त्याच्यानंतर महाराजांच्या पुढं मशाली धरण्याचं काम हा तेली समाजाच्या लोकांच्याकडे आहे. ढोल वाजवण्याचं काम हे माळी समाजाची लोक करत असतात. आपदागिरी धरण्याचं काम माळी समाजाची लोक आहेत, कुंभार समाजाची लोक आहेत, काही कदम समाजाची लोक आहेत. महाराजांचे आरशे पकडण्याचे काम हा नाभिक समाज करत असतो. फुलछत्री आणि गोंडा छत्री याचं काम माळी समाजाच्या लोकांच्याकडे आहे. पण ज्यावेळेस महाराजांना ऊन लागतं किंवा काय लागतं त्या ठिकाणी छत्री धरण्याचं काम बाबा एक पवार कुटुंबीय करतात, ननावरी कुटुंबीय करतात. त्याच्यानंतर महाराजांना चप्पल वगैरे असतात किंवा जे काही बूट असतात जे तर ते देण्याचं काम त्या वेळेला तर ते चांभार समाजाची लोक करत असतात. आता तो हुद्दा म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या कापडानं वारं घालण्याचं काम जे असतं ज्याला हुद्दा म्हणतात. तो हुद्दा जो आहे तो नाभिक समाजाची लोक त्यानं वारं घालत असतात. ज्यावेळेस एक राजा निघतो तर त्याच्या पुढे वाजवण्यासाठी एक रणवाद्य असतं की ज्याला डिंबरी, डफली वगैरे अशा प्रकारचे जे रणवाद्य असतात त्यातलं प्रामुख्याने जे रणवाद्य ते खरोखर ऐकल्यानंतर एक मनात ऊर्जा संचारते का त्या म्हणूनच त्याला रणवाद्य म्हणतात. तो मान मातंग समाजाकडे असतो. त्याच्यानंतर महाराजांची स्वारी येते तर त्याच्या पुढे निशाणी असायची की बाबा ते झेंडे चालायचे तर तो झेंड्यांचा मान हा परेड समाजाकडे आहे. त्याच्यानंतर जे घोडे चालतात पुढे तर ते कुंभार समाज आणि आमच्या इथे रामोशी समाज असतो त्यांच्याकडेच ते घोड्यांचा मान असायचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की महाराजांचा जो जागर होतो त्यांचं जे गुणगान गायलं जातं तो सगळ्यात महत्त्वाचा भाग हा गोंधळी समाज गावातील तो त्यांच्या पद्धतीत प्रत्येक वेळेस त्या उत्सवाला करत असतात. बरीचशी कामं ही प्रत्येक घटकाला, प्रत्येक जातीला आणि प्रत्येक समाजाला दिलेली आहेत. आणि त्याच्यामुळे ह्याचं सौंदर्य तुम्हाला जे मागाशी म्हटलं की याचं सौंदर्य काय आहे की ह्या सर्व समाजाची, सर्व जाती धर्माची लोक ह्या महाराजांच्या इथे एका स्तरावर आहेत. म्हणून कित्येक वर्षापूर्वी कदाचित आज आपण म्हणत असू की बाबा जाती धर्म बाबा हे भेद वगैरे ह्याच्या आज आपण पण आमच्या इथं ह्याचं सौंदर्य किंवा ही परंपरा कित्येक हजारो वर्षापूर्वीपासून आम्ही ती जपलेली आहे की महाराजांच्या इथं सर्व जाती धर्माची, सर्व जातीची लोक एका स्तरावर आहेत. म्हणून ह्या दसऱ्याचं सौंदर्य तितकं आहे आणि ह्या प्रत्येक माणसाला ते बांधूनच दिलेलं काम आहे. त्यानं त्यावेळेस ते येऊन करायचंच. त्या प्रत्येक उत्सवाच्या वेळेस यात्रेचा असेल किंवा दसऱ्याचा, आपण मोस्टली आपण दसऱ्यावर बोलतो, दसऱ्याच्या उत्सवात त्या प्रत्येक माणसाने तिथं हजेरी लावायची, त्यानं ते त्याचं काम करायचंच. म्हणून ह्याला एवढं मोठ्या प्रकारचं स्वरूप आहे. दसरा ह्या सणामध्ये स्त्रियांचा वाटा 90% जास्त असतो. कारण घट बसण्याच्या आधीपासून ते दसऱ्यापर्यंत अतिशय चैतन्य त्यांच्या अंगात सळसळत असतं. आणि ह्याच्यामध्येच ते साफसफाई, उपवास, प्रदक्षिणा, पाहुणे प्लस स्वयंपाक पूर्णावरणाचा ह्या सगळ्यामध्ये न थकता त्या अविरत अशा एक दुर्गेचं रूप घेऊन आपले असे सण साजरा करत असतात.
खंडेनवमीला नवमी जी असते त्याचंही वेगळं महत्त्व आहे. त्या दिवशी शस्त्रपूजन असतं. दसऱ्याला आपला उत्सव फार मोठा असतो आणि संपूर्ण पंचक्रोशीतनं देवांची पालखी वेगवेगळ्या गावांतल्या आपले भाऊ देवांच्या बहिणी आहेत, कुंभळजाई किंवा पद्मावती, काळूबाई वगैरे, त्या बहिणींच्या भेटी घेत ती पालखी सीमोल्लंघन करते. तर अशा पद्धतीनं दसऱ्याचं एकंदरीत 9 दिवसात स्वरूप असतं. खंडे नवमीला म्हणजे 9व्या दिवशी शस्त्रपूजन केले जाते. शस्त्रपूजन हा सोहळा नव्याने जगण्याची उमेद देणारा मानला जातो. या दिवशी होणाऱ्या उत्सवाला नववी माळ असे म्हणतात. की दसरा महोत्सव हा कुडाळचा वाखाणण्याजोग आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी पिक्चर पाहिलेलं आहे, अशी साताराची तरा, त्यामध्ये पूर्ण कुडाळचा दसऱ्याचा महोत्सव आणि बावधनचं बगाडाचा उत्सव असे वाखाणण्याचे एक 2 सण आहेत. याला हे सगळ्यात ज्ञात आहेत. मी ह्याचा पूर्ण साक्षीदार आहे. फलगीच्या गजरात, अब्दागिरीत, फुलांच्या माळा आणि झेंड्यांच्या सजावटीत श्रद्धा आणि माणुसकीची सद्भावना एकत्र संगम घालते. हा दिव्य संगम ज्या दिवशी अनुभवायला मिळतो तोच विजयादशमीचा दिवस. दसऱ्याचा मुख्य आणि सर्वात उत्सवमय दिवस. देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त सर्व भक्तांना सीमोल्लंघनाबाबत सूचना देतात. यंदाचा आपला हा पालखी मार्ग आपण जातोय कुंभळजाईला. जाताना गाव फार मोठं आहे. आपले म्हातारी माणसं, वडील, चुलते, आजोबाईचा ही मंडळी सगळी दारात उभी आहेत, बायका माणसं दारात उभी आहेत. या वर्षाचा सोहळा डोळ्यात घेसण्यासाठी माणसं आतुर झालेली आहेत. ते करत असताना हा मार्ग आपला पेठेमार्गे जाणार आहे. इथून जाईल मारोडच्या घराकडं, मारोडच्या घराकडून पेठेकडे वळणार आहे. पंचायतीला वळसा घालून तसाच शांत गावातलं पालखी पीठ धायपर्यंत जाईपर्यंत कुणीही पळायचा प्रयत्न करू नका. त्यानंतर शिंदे देशमुख आणि देशपांडे यांच्या हस्ते देव पालखीत विराजमान होतात. सभा मंडपात प्रथम थोरले महाराज, श्री पिंपळेश्वर आणि आनंदी माता पालखीत विराजमान होतात. त्यानंतर धाकटे महाराज, श्री वाकडेश्वर आणि जोगेश्वरी माता विराजमान होतात. त्या क्षणी वातावरणात एक विलक्षण ऊर्जा संचारते. कारखानदार आणि मानकरी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सज्ज होतात. क्षणोक्षणी वाढवणारा उत्साह, ढोल ताशांचा गजर आणि चांग भलचा निनाद संपूर्ण गावभर दुमदुमतो. भक्तांच्या जल्लोषात आणि अपार श्रद्धेत या पालख्या सीमोल्लंघनासाठी मार्गस्थ होतात. पालखी कुडाळच्या वेशीपर्यंत शांतपणे चालत येते. नंतर मात्र पापणी लवते ना लवते तोपर्यंत असा काही वेग घेते की ही दौडच जणू ऐतिहासिक भासू लागते. पळणारा प्रत्येक माणूस बेभान होतो. तरुण मंडळी पालखी उचलून धावू लागतात. मध्यम वयीन आणि वृद्ध मंडळी सुद्धा पावलांचा वेग वाढवतात. क्षणात पालखी भिंगरीसारखी पळू लागते. भेदभावाची पायेमुळे उघडून टाकत 18 पगड जातींचे कारखानदार पालखीचा मार्ग मोकळा करतात. राजांची ही पालखी राजासारखी दौड घेते. पिंपळेश्वर वाकडेश्वर महाराजांची पालखी जेव्हा शेतेगावच्या वेशीवर येते तेव्हा तेथे महाराजांची बहीण शेतेगावची कुंभळजाई माता हिची भावाशी भेट होते. याच वेळी इतर गावातील ग्रामदैवतांच्या पालख्या त्यांच्या वेशीवर येतात. महाराजांची भेट झाल्यानंतरच त्या गावातील दसरा सोहळ्याची सुरुवात होते. या पवित्र स्थळी पहिलं आपटा पूजन होतं. त्यानंतर झडप घालून सोनं लुटलं जातं. भक्त आपट्याची पाने सोनं म्हणून वर्षभर जपून ठेवतात. महाराजांची पालखी शेतेगावच्या वेशीवरून निघून मसवे गावच्या वेशीवर येते. येथे महाराजांच्या बहिणी श्री जननी देवी आणि श्री काळेश्वरी माता महाराजांच्या भेटीला येतात. या पवित्र भेटी 3 वर्षातून एकदाच घडतात.
आता जसं विचाराल ती पालखी बरोबर किती असतात, पालखी बरोबर माझ्या भातीबरोबर अप्रॉक्सिमेटली 2 ते 2.5 नक्की 100% असतात. आता ज्येष्ठ मंडळींना पालखी बरोबर पडणं शक्यच नाही. ते मधनं कुठे वाटा काढत मधनं कुठे ते घुसतात. हे सगळ्या असं म्हणतात आपल्या सगळ्या कशा शिवारामध्ये जिकडं बघाल तिकडे तुम्हाला माणसंच दिसतील विखुरलेली, पण पालखी बरोबरच म्हणाल तर तरणी पोरं पळणारे एवढाच तांडे असतात. ओढ्यातून, नाल्यातून, चिखलगाळातून वाट काढत पालखी पुढे सरकत राहते. अणवाणी पायाने आणि तुफानी वेगाने देखील पालखी वाहणाऱ्या तरुणांची दमछाक होत नाही. पुढे सरताये गावातील ग्रामदैवत श्री भाकमल्ल देव महाराजांच्या भेटीसाठी आलेले असतात. श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर महाराजांच्या पालखीची स्वतःची एक ओळख आहे. महिला, लहान थोर आणि संरक्षण करणारे पोलीस या सगळ्यांची गर्दी हा देवाप्रती असणाऱ्या भक्तिभावाचा भाग आहे. भर शेतात असणारा पालखीचा विसावा अगदी स्पष्ट दिसावा यासाठी गर्दीची धडपड कारुण्याचा भाव पेरत जाते. या निवांत मोकळ्या ढाकळ्या जागेत दर्शनासाठी माणसं तुटून पडतात. सडकेला धडक देऊन आणि शेतीमालाला भडक करून पालखी एकदम कडक राहते. ती पडते आणि लोकांचा आत्मविश्वास उंचावते. पालखी सर्जापूर गावच्या वेशीवर पोहोचते. हे ठिकाण म्हणजे खोकडमाळ. या ठिकाणी सर्जापूर गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर हे पिंपळेश्वर वाकडेश्वर महाराजांच्या भेटीला येतात. पालख्या परत मार्गक्रमण करतात. पालखी शेतीतून, उभ्या पिकातून, ऊसातून जाते, पण पिकाचे नुकसान झाल्याची खंत शेतकऱ्याला नसते. उलट महाराजांचे पाय आपल्या शेताला लागले हे तो आपले भाग्य समजतो. ऊसाला भेदून पालखी नदीजवळ येते आणि थेट नदीत शिरते. पायवाटातून, नदीच्या घाटातून आणि जमिनीच्या पोटातून पालखी पुढे सरकत राहते. नदीतून पालखी वर काढणे ही दरी सर केल्यासारखी अफाट कसरत असते. तिथे एक होतात सगी आणि करतात साखळी. एकीचे बळ येते धावून, तरुण वर्ग ताकदीने येतो पुढे सरसावून आणि डोळ्याचे पारणे फिटतात हा अमूल्य क्षण पाहून. महाराजांची पालखी कळंबे गावच्या वेशीवर पोहोचते. या ठिकाणी महाराजांची भेट त्यांच्या पद्मावती देवी या बहिणीशी होते. या भेटीनंतर पालखी येते पिपरतळ्यावर, विसाव्याच्या ठिकाणावर. आणि या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे पालख्या कोणत्याही मार्गाने गेल्या तर विसाव्याला इथेच येतात. गोपाळपंताच्या वाडीचे गावकरी इथेच ओवाळणीसाठी येतात. एकमेकांना सोनं वाटतात, ढोलाचे डाव रंगतात, लोक बेभान होऊन नाचतात. गावाची वेस ओलांडून पालख्या परत माघारी गावच्या वेशीत येतात. ती प्रक्रिया म्हणजे सीमोल्लंघन, गावाची सीमा ओलांडून येत. तर त्यावेळेला पहिल्या प्रथम पालख्या
रासकरवाड्यात येतात. जो आमच्या गावाचा नदी ओलांडून सातार मार्ग आहे, तिथून पालख्या रासकरवाड्यात येतात, की तिथून आमच्या गावाचा तिथून पुढे सीमोल्लंघन झाले म्हणजे थोडक्यात देव विजयोत्सव साजरा करून आलेत, लढाई किंवा एक सीमोल्लंघन करून आले, काहीतरी विजय संपादन केलेला आहे आणि तिथून पुढे देवांना ओवाळलं जातं. चांग भलच्या गजरात गावकरी सीमोल्लंघनाचा 14-15 किलोमीटरचा प्रवास करून परत गावात येतात. तेव्हा एकमेकांना आपट्याची पानं सोनं मानून देतात आणि गळाभेट घेतात. लंघन घेऊन मला दर्या काठी मोठी पोळे टाका आमच्या ताटी. रासकरवाड्यातून पुढं पालख्या संत सावतामाळी चौकात येतात. तिथं ढोल आणि जे काही जागर असतो, एक छबिण्यासारखं स्वरूप असतं तिथं. मुस्लिम बांधवही, मुस्लिम भगिनी सुद्धा आमच्या ह्या देवाचे नवरात्रीचे आपल्या उपवास करायचे आणि अजूनही करतात. अजूनही पालखी त्यांच्या दारात गेल्यानंतर ओवाळणी होते. अजूनही ते आरतीचं ताट घेऊन ओवाळायला येतात आमच्या देवाला. म्हणजे ही एक सामाजिक बांधिलकी आम्ही अजूनपर्यंत जपलेली आहे आमच्या गावामध्ये. देव प्रत्येकाच्या दाराशी ओवाळणीसाठी येऊन थांबतात. स्त्रिया भक्तिभावाने पानविडा आणि पेढे अर्पण करतात आणि या प्रसंगी लोकही एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा करतात. रात्रभर हा ओवाळणीचा सोहळा अखंड सुरू राहतो. भक्ती आणि उत्साहाची ऊर्जा गावभर पसरते. दसऱ्याच्या दिवशी आहेच, पण दुसऱ्या दिवशी सुद्धा जवळजवळ अख्खा दिवस ह्या दसरा उत्सवात जातो. महाराज आल्यानंतर दहीभात आणि त्यांच्यावर नारळ ओवाळून टाकणे म्हणजे महाराजांची आम्ही नजर काढतो आणि ती नजर काढल्यानंतर पालख्या बसल्या जातात. असा अखंड 24 तास चालणारा दसरा दुसरीकडे कुठेही पाहायला मिळत नाही. पालख्या मंदिरात विसावतात. सर्व कारखानदार, गावकरी, सेवेकरी यांना पेढे वाटून त्यांचं तोंड गोड केलं जातं आणि आपण सांगता सोहळ्याकडे वळतो. हे सगळे भलदार, चौदार, अवधगोली, काटेवाले सगळ्यांनी जीव ओतून काम केलेले आहे. तर हे करताना प्रत्येकाचं योगदान आहे. प्रत्येकानं आपापल्या परीने योगदान दिलेलं आहे. यांचं अभिनंदन करतो. सगळ्यांनी सेवा चांगली केली, सगळ्याला धन्यवाद देतो. जसे जसे कर्तव्य केली तशी प्रत्येकाला फळ प्राप्ती होणार आहे एवढं निश्चित राहा. एवढंच करून माझं 2 शब्द व्यक्त करतो.
एकदा शंखनाद होतो शेवट, की जो शंखनाद महाराज उठताना पण होतो. जसं रणवाद्याचं महत्त्व आहे तसं हे जंगम लोकांच्या शंखाचं पण महत्त्व आहे, की प्रत्येक वेळी महाराज बसताना, महाराज उठल्यानंतर, महाराज चालल्यानंतर तो शंखनाद तो तितकाच महत्त्वाचा असतो. मग हे सगळं वाचन झाल्यानंतर शंखनाद आल्यानंतर महाराज पुन्हा एकदा सिंहासनावर बसतात आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवसापासून नित्यपूजेला परत एकदा चालू होतं आणि हा उत्सवाची अशा प्रकारची सांगता होऊन जाते. हे आमच्या गावाचं भूषण आहे, लक्षात आलं का? ह्याचं मी कौतुक करतो. आम्ही आजपर्यंत जतन केले आहे. आणखी ह्यापेक्षा आमच्यापेक्षा पुढची तरुण पिढी जी आहे आणखी त्या कशानं म्हणजे चांग भले बोला चांग भले ह्या जयघोषानंच पळताना दिसणार तुम्हाला. लोक म्हणतात हे पुढं चालेल का, हे पुढं चालेल का, हे पुढं चालेल का, पण हे पुढं चालणार. कारण अजून हे आमच्या बघण्यामध्ये, आता माझं वय 60-61 आहे बरोबर, मी अगदी मला कळायला लागल्यापासून जसं चाललेलं आहे तसंच आत्तापर्यंत चाललेलं आहे. ही सुंदर परंपरा पुराणातून आली आणि आजच्या युगात ही टिकवली गेली. हेच कुडाळचं ठळक वैशिष्ट्य आहे. म्हणून कुडाळचा दसरा आज देशभरात प्रसिद्ध आहे.